मधून जरूर झाला आणि काही क्षणातच आपण या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सलामीचा सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. दोन मातब्बर संघ अर्थातच स्थानिक संघ जरी असेल तरी मात्र यांच्यातील द्वंद्व युद्ध पाहण्याची एक चांगली संधी तुम्हा आम्हा सर्वच क्रिकेट रसिकांसमोर येताना पाहायला मिळेल. एका बाजूला गोरेगाव स्पार्टन्स या संघाला आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर बॉईज. या दोन संघांमध्ये हा रणसंग्राम काही क्षणातच येईल. तत्पूर्वी या संपूर्ण सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्याला आपण प्रारंभ करणार आहोत. मी सर्वच मान्यवर अतिथींना पुन्हा एकदा विनंती करेन. धन्यवाद. शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा श्री गणेशा या स्पर्धेचा शुभारंभ आपण करून घेत आहोत. सन्माननीय अविनाशजी अभ्यंकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अमेयजी खोपकर साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय शशांकजी नागवेकर साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या एकत्रित उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडून घेत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे इतर काही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तर त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मोस्ट वेलकम, सुस्वागतम, सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. सर्वप्रथम आपण खेळपट्टीला मानवंदना अर्पण करून पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचा श्री गणेशा पार पाडून घेत आहोत. खऱ्या अर्थानं 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पाला वंदन करून आपण या खेळपट्टीची पूजन करून त्या खेळपट्टीला मानवंदना अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. दोन्ही संघ आणि त्यांच्या एकत्रित उपस्थितीमध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तदनंतर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन्ही संघांची ओळख परेड आणि तदनंतर नाणेफेकीचा कौल पहिल्या सामन्याचा या ठिकाणी पार पाडून घेतला जातोय. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अविनाशजी अभ्यंकर साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष अमेयजी खोपकर साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सन्माननीय सरचिटणीस श्री शशांक नागवेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय, आपण ऐकतोय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आयोजित मनसे चषक 2021 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र. धन्यवाद. आत्ताच इथे टॉस झालेला आहे. ज्ञानेश्वर नगर यांनी टॉस जिंकलेला आहे. निश्चितच ज्ञानेश्वर बॉईज या संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल इथे जिंकण्यात आलाय. आपल्या मान्यवरांच्या माध्यमातून सलामीच्या सामन्याचा या नाणेफेकीचा कौल झालेला नुकताच आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या शुभेच्छा सर्व खेळाडूंच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण आयोजन समितीच्या मागे असणार आहे आणि त्याचबरोबर आयोजकांच्या देखील मागे भक्कमपणे हे सर्वच मान्यवर आपले निश्चितच राहणार आहेत. ज्ञानेश्वर नगर टॉस आपल्या बाजूने लागलाय. निर्णय आपल्या लवकरात लवकर कळवायचा आहे. काही क्षणातच या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वळणार आहोत समालोचन कक्षाकडे, ज्या ठिकाणी माझा सहसमालोचक मित्र आपल्या सर्वांची वाट पाहतोय. येस, ओव्हर टू रोशन. धन्यवाद ओमकार. तर पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो ज्ञानेश्वर नगर बॉईज या संघाने जिंकलेला आहे.
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा तर संपन्न झालेला आहे. आता मात्र या मॅचचा श्री गणेशा कशा पद्धतीने होईल हे मात्र पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय गोरेगाव स्पार्टन्स, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर नगर बॉईज या संघांमध्ये चालू होणारा आजच्या दिवसातील या मनसे चषक 2021 मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. आपल्या 16 स्थानिक संघांना आजच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. एका बाजूला आपण बघतोय गोरेगाव स्पार्टन्स, दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर नगर बॉईज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय ज्ञानेश्वर नगर बॉईज संघाने आणि सर्वप्रथम ज्ञानेश्वर नगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. निमंत्रित केलंय गोरेगाव स्पार्टन संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जेम्स आणि तुषार. या मॅचचा श्री गणेश आपण करतोय पुन्हा एकदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पाला वंदन करून या मॅचची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लेट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवर श्री गणेशा गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिला झटका गोरेगाव स्पार्टन संघाला तुषारच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर विकेट गमावला जातोय गोरेगाव स्पार्टन्स माध्यमातून. सलामीच्या जोडीतील तुषार हा फलंदाज आता मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. ऑन साइडला फटका चांगल्या पद्धतीने खेळला होता. मनगटाच्या साह्याने एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. ताळमेळ चुकतोय फलंदाजामधला. कॉलिंग मध्ये थोडीशी चूक घडते आणि चेंडू मात्र थ्रो केला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक मात्र आपलं काम त्या ठिकाणी चोख रीतीने निभावतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि तुषारला माघारी पाठवतोय. डायमंड डकचा शिकार खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. तुषारला बनवलं जातंय आपल्या जाळ्यामध्ये. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी गोलंदाज फसवतोय. बलवंत आहे गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं राईट अंडरआर्म राऊंड विकेटचा मारा त्याने स्वीकारलाय. न्यू बॅट्समन इन अभिषेक येतोय मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या जागेवर. यावेळेला मात्र चांगला स्वीप फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावेल तद्वर या स्पर्धेची, या मॅचची आणि या संघाची पहिली एकेरी धाव या ठिकाणी धावफलकावर लिहिली जाताना पाहायला मिळते. धावफलकाचा श्री गणेशा होतोय विकेट सोबत. तदनंतर मात्र धावा या ठिकाणी येत आहेत. एक पहिला धाव या ठिकाणी निवडली जाते अभिषेकच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुढील चेंडूसाठी बलवंत. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइडचा इशारा येतोय पंचांकडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या चेंडूवर लागू केला जातोय. गोलंदाजाला दंडित केलं जातंय या व्हाईट बॉल सोबत. अवांतर धावांचा इशारा, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, स्वैर चेंडूची घोषणा आणि एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. एक भव्य दिव्य आयोजन आपण पुढील 2 दिवसांमध्ये अनुभवणार आहोत. सन्माननीय संदीपजी सावंत साहेबांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा मनसे चषक 2021. एकेरी धावेचा इशारा पंचांकडून. पंच, आपल्याला विनंती असेल आपलं जे काही डिसिजन आहे ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिक्लेअर करा, जेणेकरून स्कोरर आपल्याला अपडेट करतील. धन्यवाद. पुढील चेंडू घेऊन बलवंत सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरून. यावेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. या अगोदरचा व्हाईट बॉल आपण पाहिला डाऊन द लेग साइड होता. यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंपचा इशारा, अवे फ्रॉम द बॉडी, अंगापासून थोडासा दूर होता चेंडू. पुन्हा एकदा स्वैर चेंडूची घोषणा केली जाते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बलवंतला हा चेंडू सोपावला गेला होता. यावेळेला मात्र थोडंसं शफल झाले, पदल आली ते चांगलं होतं. फुटवर्क तितकंसं सुंदर पाहायला मिळालं. चांगला फटकाही त्यानंतर पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाते. तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते. यावेळेला बॅकफुटवर गेले, बॉडी बॅलन्स केलं, कट केलं जाते चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचते ते 5 चेंडूंमध्ये 6 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन गोलंदाज बलवंत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा.
यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु माघारी परतावून लावलं. कॉलिंग यावेळेला चांगलं होतं, कुठेतरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज पाहायला मिळत होता, परंतु निर्धाव चेंडूनं सांगता होते या शेवटच्या चेंडूची, या ओव्हरची. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती अखेर एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. निश्चितच रोशन एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांसाठी, कारण की एक अर्ली ब्रेक थ्रू जरूर मिळालाय. तर त्याचा ज्ञानेश्वर बॉईज संघासाठी, परंतु त्यानंतर जर पाहायचं झालं तर सेकंड विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांची एक खूप चांगली साथ आपल्याला पाहायला मिळाली, दोन्ही फलंदाजांनी घेतली आणि कॉर्डिनेशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळते. आणि त्याचमुळे कडे ताळमेळ जो शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला, ज्या धावेसाठी नकार दिला तो खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी उपयुक्त ठरला, कारण की विकेट तिकडे जाऊ शकली असती. ज्या प्रकारचं दृश्य आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं होतं, कुठेतरी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावी लागली होती. त्यामुळे निश्चितच ताळमेळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि याच प्रकारचा ताळमेळ ठेवून ही पार्टनरशिप ज्या प्रकारे बिल्ड झाली आहे, हे मोमेंटम आता मात्र त्यांच्या संघाच्या दिशेने येतंय, त्याला कॅरी करत पुढे धावसंख्येचा रतीब रचावा लागेल. नक्कीच नक्कीच ओमकार, एक चांगली धावसंख्या समोर उभारावी लागेल, कारण एकाच एक वरचढ असे संघ आहेत, मातब्बर असे संघ आहेत आपल्या गोरेगाव विभागातील. आजच्या दिवसामध्ये स्थानिक संघांचा खेळ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर जर टिकाव धरायचा असेल तर एक चांगली धावसंख्या उभं करणं कुठेतरी गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर अभिषेक, नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय जेम्सला आणि नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे सागर. दुसरं षटक सोपवलं जातंय, प्राचारण केलं जातंय सागरला गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं यावेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. अभिषेक होतोय त्रिफळाची, विकेटचं पतन, अभिषेक बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा गडी बाद, दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला अभिषेकच्या स्वरूपात. गोरेगाव स्पार्टन संघाला हा दुसरा मोठा झटका लागताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सुरुवातीच्या ओव्हरचा ओमकार पहिला बॉल आपण पाहिला त्यावरही मिळाला होता विकेट आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आपण पाहतोय आणि त्यावरही मिळतोय विकेट. पहिल्या बॉल मध्ये काहीतरी जादू आहे. निश्चितच गोलंदाजाला क्रेडिट द्यावं लागेल रोशन या ठिकाणी. आपल्याला सागर पाहायला मिळतो, ज्या प्रकारची ऍक्शन पाहायला मिळाली, क्विकम ऍक्शन पाहायला मिळाली, तेवढाच चांगला पेस, चेंडू मधला वेग त्याने बीट केला फलंदाजाला आणि फर्निचर डिस्ट्रॉइड. नक्कीच नक्कीच एक चांगला वेग त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय आणि तितकीच चांगली फिरकी त्याच्या गोलंदाजीमध्ये अनुभवायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मात्र लेग कटर चेंडू होता आणि तो चेंडू मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्रिफळाचित करत अभिषेकला माघारी परतावून लावल्यानंतर नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅट्समन नंबर 4, फलंदाज क्रमांक 4 आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं शफल झाले होते, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंच घोषित करतील. अवांतर धावांची वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, स्वैर चेंडूची घोषणा, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. क्रिकेटच्या पटलावर सातत्यानं जर आपण पाहायचं झालं तर जितके महत्वाचे चौकार आणि षटकार समजले जातात तितक्याच महत्वाचे आहेत एकेरी दुहेरी धावा सुद्धा. आणि हा मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत चौकार. या स्पर्धेतला सर्वत्र पहिला चौकार या ठिकाणी ठोकला जातोय तो जेम्सच्या बॅटमधून. खूप चांगल्या प्रकारे रोशन इथे चेंडूची लेंथ जज करण्यात आली, त्यानंतर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह घेण्याचा जो प्रयत्न होता कुठेतरी सफल देखील झाला. दोन क्षेत्ररक्षकांनी खूप चांगले एफर्ट्स लगावले त्या ठिकाणी, परंतु अंतिम क्षणी चेंडू सीमारेषा पार करण्यात यशस्वी ठरतोय. यावेळेला मात्र बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. मनगडाच्या साहाय्यानं एक जबरदस्त स्ट्रोक अलॉंग विथ द कार्पेट आपण जाताना पाहतोय मिड विकेट काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी एकेरी धाव मात्र अर्जित केली जाते. पुन्हा एकदा शफल झाले. यावेळेला मिस टाइम फटका म्हणावा लागेल. टायमिंग थोडंसं चुकलं होतं, परंतु धाव मात्र या ठिकाणी मिळेल जरूर. क्रिकेटच्या पटलावर धावा कशाही येऊ देत, धावा येणं हे महत्वाचं आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, मग त्या धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला गोरेगाव स्पार्टन्स या संघासाठी त्या धावांची गरज आहे. एक दृश्य मात्र नक्कीच पाहायला मिळत आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी सागरकडून पाहायला मिळाले. पहिला चेंडू अप्रतिम होता, परंतु त्यानंतर वेग खूप होता आपल्याला पाहायला मिळाला चेंडूमध्ये, परंतु जी लाईन होती कुठेतरी त्यामध्ये सातत्य नव्हतं, निरंतरता नव्हती, कन्सिस्टन्सी नव्हती. कधी लेग साईडच्या दिशेने, कधी ऑन साईडच्या दिशेने पाहायला मिळतात फटके खेळले गेलेत, कधी ऑफ साईडच्या दिशेने समोरच्या दिशेने खेळण्यासाठी देखील फलंदाजांना लाईन मिळाली. त्यामुळे निश्चितच कन्सिस्टन्सी सागरने ठेवली आपल्या गोलंदाजीमध्ये, लाईनमध्ये, तर निश्चितच कुठेतरी त्याच्या गोलंदाजीचा उपयोग संघाला होऊ शकतो. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
नवीन गोलंदाज धनराज गोलंदाजी मार्कवर ओमकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. बॉलर नंबर 3 प्राचारण केला जातोय गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने राईट अंडरआर्म राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा. या वेळेला मात्र बॅटची इनसाइड एज घेतली, आतल्या कडाला घेतला, मात्र चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, घोषांकित क्षेत्र आहे. त्या घोषांकित क्षेत्रामध्ये मात्र पंचांकडून एकेरी धावेचा इशारा. या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण एक चौकार सुद्धा पाहिला. या संपूर्ण स्पर्धेतला पहिला चौकार त्या ठिकाणी जेम्सच्या बॅटमधून ठोकला गेला होता. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका आहे, स्ट्रेट इनटू दी बास्केट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या खेळाडूच्या हातामध्ये हा झेल सोपावला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन. गोरेगाव स्पार्टन संघाला तिसरा झटका. तिसरा गडी जरूर बाजूला. रोशन, या ठिकाणी मी कौतुक करेन धनराजचं, ज्या प्रकारे चेंडूला फ्लाईट दिली होती आणि फ्लाईट मध्ये निश्चितच आमंत्रित केलं फलंदाजाला आणि त्या फ्लाईट मध्ये कुठेतरी बीट होताना फलंदाज पाहायला मिळाला. कंट्रोल करू शकला नाही या फटक्याला, चिप करण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नात मात्र निश्चितच झेलबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. परंतु एक चांगला जरूर स्टार्ट मिळवून दिला आपल्या संघासाठी. जेम्स बाद झालाय. धावा झाल्यात 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 2.1 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची, माफ करा, 2.2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा झाल्या त्या 17. पहिल्या षटकात धावा होत्या 6, दुसऱ्या धावा ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 10, एकूण 16 धावा होत्या आणि या पहिल्या बॉलवर एकेरी धावा आली. धावा झाल्या 17. तिसरा विकेट गमावला जातोय तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर. लक्षात घ्या दोन्ही संघांनी की आपला 12th मन एक्स्ट्रा प्लेअर या ठिकाणी ऑलरेडी बसलेला आहे, त्यामुळे निश्चिंत राहायचं आपल्याला. आणि त्याचबरोबर 15 मिनिटांचा केवळ अवधी आहे. लक्षात घ्या फिल्डिंग साईड 15 मिनिटांमध्ये आपल्याला या 4 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. तर नक्कीच वेळेचं बंधन असणार आहे. प्रत्येक मॅच साठी 30 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्या 30 मिनिटांच्या अवधीमध्ये दोन्ही डावांचा जो खेळ आहे तो पूर्ण झाला पाहिजे, अन्यथा संघाला पेनल्टी सुद्धा लावली जाऊ शकते आयोजकांच्या माध्यमातून. बलवंतचा पुढील चेंडू या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळला आहे, परंतु या वेळेला अलॉंग विथ द कार्पेट जमिनीलगतचा हा फटका होता. एकेरी धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये रोखली जात नाहीये. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येच्या खात्यात एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. धावफलक पुढे सरकते 18 धावा. या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. चांगले फटके सातत्यानं आपण पाहतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी 3 फटके खेळले गेले, त्यामध्ये एक फटका लॉफ्टेड होता, हवेमध्ये खेळला गेला होता, त्यावर झेल टिपला गेला जेम्स याचा. तदनंतर मात्र नवीन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय अजय आणि दुसऱ्या बाजूला अमोल याला. पुन्हा एकदा शफल झाले. या वेळेला फुटवर्क चांगलं होतं. 1 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये मिड विकेट रिजन मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांचा. यावेळेला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला पाहत कुठेतरी या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीसाठी एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी पूर्ण होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स इन दी एंड ऑफ 3 ओव्हर्स. रोशन, खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल, ज्या ठिकाणी कन्सिस्टंटली विकेट्स एका बाजूने जरूर जात आहेत, परंतु ज्या प्रकारे धावसंख्येची गती पाहायला मिळते, जवळजवळ 7.5चा इथे एक करंट रेट आपल्याला पाहायला मिळतोय, तर निश्चितच एक चांगली गती जरूर पकडली आहे. परंतु शेवटचं षटक अत्यंत महत्त्वाचं राहील. एक डिसाइडिंग मॅच डिसाइडिंग फॅक्टर असू शकतं. पण या षटकामध्ये काय होईल, कारण की दोन्ही फलंदाज आता खूप चांगल्या प्रकारे सेट झालेत. या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर करतील, परंतु निश्चितच दुसऱ्या बाजूला गोलंदाज असेल तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट देखील असू शकतो, त्यामुळे निश्चितच हे द्वंद्व पाहणं तेवढंच औत्सुक याचं राहील. नक्कीच नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र 1 बाउन्स हा टॅप आपण पाहतोय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पर्यंत जाऊन पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलेलं आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावर आतापर्यंत 23. पहिला चेंडू षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत आहे आणि या वेळेला बॉक्स आउट होईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. फलंदाजाला या वेळेला तंबूचा रस्ता बघावा लागेल. विकेटचं पतन, 4था झटका गोरेगाव स्पार्टन संघाला. निश्चितच धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात आपण पाहतोय कुठेतरी स्वतःवरती तितका कंट्रोल करू शकले आहेत फलंदाज आणि त्याचमुळे गोविंदा आपण पाहतोय बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. तर नक्कीच ओमकार, अमोलचा प्रयत्न मात्र फसलाय आणि अमोल आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज अमोलच्या जागेवर यतीन मैदानाच्या आतमध्ये येतोय गोरेगाव स्पार्टन संघाकडून.
बॅट्समन नंबर 6. या वेळेला आडव्या बॅटनं भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न सुद्धा फसतोय. स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. बॅटचा फ्लो तितकाच सुंदर होता, बॅटचा स्विंग तितकाच चांगला होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क घडवून आणता येत नाहीये फलंदाज यतीनला. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं सांगता करत गोलंदाज अप टू द मार्क पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी. शफल झाले. या वेळेला चांगलं फुटवर्क, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव या ठिकाणी आणखीन एकदा लिहिली जाईल धावफलकावर. या वेळेला शफल झाले होते. पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. जबरदस्त चेंडू. फुलरलेनचा बॉल होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क घडेल तत्पर्यंत चेंडूला मात्र वळण घेतलं आणि तो जाऊन सरळ आदळला तो यष्ट्यांवरती. त्रिफळाजीत होईल हा फलंदाज. निश्चितच रोशन पूर्णतः लाईन इथे मिस केली गेली. एकदा अर्ली कमिट झाले, खूप लवकर कमिट झाले. गोलंदाजांनी ते हेरलं आणि आपल्या चेंडूमधील वेग किती वाढवलेला पाहायला मिळाला. त्याचमुळे काय होईना फलंदाज ते वीट होताना पाहायला मिळाले आणि लाईन मिस केल्यानंतर यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगून देणारा हा चेंडू पाहायला मिळाला. धन्यवाद. तर नक्कीच एक चांगला चेंडू, चांगला टप्पा, चांगली लाईन त्या ठिकाणी पडताळली गेली. आणि पहिल्या मॅच चा इनिंगचा जो खेळ आहे तो पूर्ण झाल्यानंतर या पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करून घेणार आहोत. मराठा बॉईज विरुद्ध गौरव 11. या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण पुढील मॅचच्या टॉस साठी लगेच सज्ज राहायचंय. एक धाव मिळते आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा, जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 26 रन्स टू विन. थँक्यू रोशन. या आपण जाणार आहोत पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मित्रांनो करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक एका बाजूला गौरव 11 तर दुसऱ्या बाजूला मराठा 11. बरोबर मिशन सर आपला देखील विशेष आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून हा टॉस इथे झालेला आहे. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद ओमकार. तर 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करताना पाहतोय सलामीच्या जोडीमध्ये एका बाजूला बलवंत आणि त्याच्या जोडीला मुकुंद अशी 2 फलंदाजांची जोडी या 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर मात्र आपण पाहतोय तो अजय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू तर निर्धाव होता. या वेळेला मात्र चुकी घडते आणि मग चुकीला माफी नाही. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद. पहिला झटका ज्ञानेश्वर बॉईज संघाला मुकुंदच्या स्वरूपात. मुकुंद येतोय बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू तितकाच सुंदर, दुसरा चेंडूही तितकाच चांगला खेळून काढला होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाज मुकुंदच्या बॅटला लागला आणि पुन्हा एकदा चेंडू गेला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि मात्र गोलंदाजानं नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पुन्हा एकदा चांगली फिरकी, चांगला टप्पा, परंतु ही फेअर डिलिव्हरी आहे, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अजयच्या गोलंदाजीतला. गुड लेंथवर पिचिंग केली, त्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडूला थोड्या प्रमाणात वळण मिळालं आणि चेंडू सोपवला गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाईल. चेंडूवर क्षेत्ररक्षक तुटून पडतील. त्याचबरोबर एक धाव मात्र या स्पर्धेतील या इनिंग मधील एकेरी धाव संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. धनराज येतोय मैदानाच्या आत. या वेळेला मात्र फलंदाजाला या वेळेला पंचांकडून इशारा दिला जाईल की हॅव टू बॅक टू द पॅव्हेलियन. माघारी परतावं लागेल. स्वतःचा बॅलन्स घालून बसले होते. अक्रॉस द लाईन येऊन कुठेतरी आडव्या बॅटनं भिरकावण्याच्या प्रयत्नात फलंदाज होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये तर संपर्क आला नाहीये, परंतु स्वतःचा बॅलन्स सुद्धा त्या ठिकाणी घालवला. कंट्रोल मध्ये नव्हते. पॉपिंग क्रीजच्या बऱ्याचसे बाहेर होते आणि त्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केले यष्टीरक्षकाने. पंचांचं एक बोट आसमंताकडे उंचावलं. पंचांनी सांगितलं की येस यू हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. धनराज बाद होतोय. धनराजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमिर. अजय एक यशस्वी गोलंदाजी घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय.
टिचून मारा करतोय, भेदक गोलंदाजी करतोय, कोणतीही संधी देत नाहीये मोठी फटकेबाजी करण्याची. एक मिनिट, या वेळेला आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्र आहे. एकच धाव मिळेल, एकेरी धावेसोबत होईल पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात, दोन गड्यांच्या मोबदल्यात, माफ करा, दोन गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अजयनं सादर केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले ज्ञानेश्वर बॉईज संघाला. आणि या कित्येकदा आपण पाहिलेलं आहे की गोलंदाजीच्या जीवावरही मॅचेस जिंकल्या जाऊ शकतात. आणि त्याबरोबरच आणखीन एक म्हण आपण नेहमी ऐकत असतो की कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग ते क्रिकेट असो वा राजकारण, कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग त्यामध्ये आपण जर पाहिलात तर 12 मार्च 2006चा दिवस आपल्याला आठवावा लागेल, ज्या ठिकाणी साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा झालेला 434 धावांचा पाठलाग आपल्याला आठवतो. हर्षल गिबची विस्फोटक फलंदाजी आपल्याला आठवते. कोणी अपेक्षाही केलं नसेल की 434 धावा एका दिवसामध्ये चेस केल्या जाऊ शकतात, परंतु ते झालंय. आणि दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवर सचिन, पुन्हा एकदा राईट अंडरआर्म राऊंड विकेटचा मारा. या वेळेला बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने स्टिअर केलं चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. एकेरी धाव मिळवली. एकेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये आणखीन एका धावेची भर पडते. धावफलक मात्र चांगल्या स्थितीमध्ये नसताना आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले होते. फक्त 3 धावा अजयनं खर्च केल्या गेल्या होत्या. भेदक गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल अजयनं. तदनंतर मात्र सचिन येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च करतोय. फुलटॉस बॉल आहे. या लोअर फुलटॉस बॉलला मात्र कव्हर रिजन मध्ये खेळून काढलंय, परंतु क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय मगासपासून आपण पाहिलात तर मगाशी एक मिसफिल्ड झालं आणि त्यामुळेच की काय कुठेतरी आपण जेम्सच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला होता. तदनंतर अजूनपर्यंत एकही चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. पुढील चेंडूसाठी बलवंत आहे स्ट्राइक एंडवर. गोलंदाजी मार्कवर सचिन. शफल झाले. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आणि चेंडू मात्र हवेमध्ये होता. एक सहज, एक सोपा, एक सुरेख असा झेल. बलवंतची खेळी संपुष्टात येते. विकेट नंबर 3 गमावला जातोय ज्ञानेश्वर बॉईज संघाकडून बलवंतच्या स्वरूपात. सुरेख, खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. एक चांगली बाब इथे रोशन पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून सचिन खूप लेट म्हणजे शेवटच्या क्षणी चेंडूला रिलीज करतोय. त्याच्या ऍक्शन जर पाहिजे झाली तर त्या एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला रिलीज केलं जात नाही. अंतिम क्षणी थोडासा पॉज घेतला जातो. तदनंतर बॅट्समनची जी इनिशियल मुवमेंट आहे त्याला कॅच करून तदनंतर बॉल रिलीज केला जातोय. खूप चातुर्यपूर्ण गोलंदाजी आहे. आपण निश्चितच रविचंद्रन अश्विनला अशा प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. त्याचमुळे काय होईना अर्ली टाइम स्ट्रोक तो एंडला बॅटच्या चेंडू ब्रश झाला आणि कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागलं. नक्कीच एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी ओंकार करताना आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं पहिली ओव्हर जर आपण पाहिली तर कुठेतरी आत्मविश्वास जो आहे तो पहिल्याच ओव्हरमध्ये तोडण्याचा प्रयत्न अजयनं यशस्वीरित्या केला आणि तदनंतर मात्र सचिनला ओव्हर सोपवली गेली. त्या ओव्हरमध्ये मात्र बलवंत सुद्धा आपला विकेट गमावून बसलाय. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. महेशला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि त्याच्या जोडीला आमिर. अशी 2 फलंदाजांची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या गोलंदाजीसाठी. कट केलं जात आहे. मागे मात्र डिक्लेअर झोन आहे. एकेरी धाव घोषित केली जाते पंचांच्या माध्यमातून. घोषांकित क्षेत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलात तर मागे बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस सन्माननीय श्री संदीपजी सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा मनसे चषक 2021. चांगला फटका आहे. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहतोय. पहिली धाव वेगानं पूर्ण केली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, परंतु या वेळेला मात्र चुकीचा निर्णय चुकलाय आणि विकेटला मुकलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र दयनीय परिस्थिती पाहायला मिळते ज्ञानेश्वर बॉईज संघाची, कारण 8 धावा मात्र फक्त आतापर्यंत बनवल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आणि 4 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेत.
सर रोशन, ज्या प्रकारची एकामागोमाग एक आपण पाहायला मिळते, कन्सिस्टंटली विकेट गमावले जात आहेत, कुठल्या प्रकारची ते पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळत नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. मग फलंदाज असेल अथवा गोलंदाज, दोघांमध्ये जर ती पार्टनरशिप झाली तर आणि तरच आपल्या संघाला उपयुक्त ठरत असते. आणि हेच कुठेतरी मिसिंग पाहायला मिळते, ते म्हणजेच गोरेगाव स्पार्टन संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारची फलंदाजी होते त्यामध्ये पार्टनरशिपची कमतरता आहे. नक्कीच ओमकार. आणि आपण या ओव्हरचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर एक धावा मिळवल्या, तदनंतर तिसऱ्या बॉलवर विकेट, तदनंतर चौथा आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा 2 एकेरी धावा आल्या आणि 6व्या चेंडूवर विकेट. असं हे मात्र ओव्हरचं विश्लेषण आपण पाहतोय सचिनच्या गोलंदाजीचं. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्को सबरीसनला आपण बघतोय गोलंदाजीसाठी. राईट हँडर आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी गणेश आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवर महेश, असे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर बॉयज संघाकडून. सबरीसनचा पहिला बॉल या वेळेला मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय अलॉंग विथ द कार्पेट. या वेळेला थ्रो चांगला आहे, फेकी चांगली आहे, कलेक्शन ही तितकंच सुंदर आहे. आणि आता मात्र गणेशला माघारी परतावं लागेल. चुकीचा निर्णय येतोय पुन्हा एकदा. चांगलं कॉलिंग होतं परंतु थोडेसे लेझी होते रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. चोरटी धाव सहजरित्या पूर्ण होऊ शकली असती, परंतु या ठिकाणी कुठेतरी हा निर्णय चुकतोय. या दोन्ही फलंदाजांचं कॉलिंग कुठेतरी जरी बरोबर असलं तरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा माघारी पडलेला आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे गणेश. विकेटचं होतंय पतन. विकेट नंबर 5 गमावला जातोय. महेश बाद झालाय, माफ करा, महेश बाद झालाय. स्ट्राईक एंडवर सुनील आलाय. स्ट्राईक एंडवर गणेश, नॉन स्ट्राईक एंडवर सुनील. पहिला धाव या ठिकाणी नक्कीच बऱ्याच वेळानंतर धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाताना बघायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना हा चेंडू. पुन्हा एकदा एक धाव मिळेल डिक्लेअर झोनच्या स्वरूपात जाणाऱ्या चेंडूवर. 22च्या स्वरूपात. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 22 आणि लेग बाईच्या स्वरूपात येणाऱ्या त्या धावा आपण पाहतोय. बॅटकट नव्हती त्यामुळे 22चा इशारा पंचांकडून घोषित केला गेला. मागे डिक्लेअर मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय, त्यामुळे एक धाव संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल. संघाच्या धावसंख्येच्या खात्यात एका धावेची वाढ पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. परंतु धावफलक जर पाहिलं तर अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये आहे. 11 धावा या ठिकाणी धावफलकावर. या वेळेला शफल होऊन खेळले आहेत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु एक जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय. राईट हँडर आर्म ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज सबरीसन याच्या माध्यमातून, परंतु टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी जातोय चेंडू. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. पंचांनी मात्र त्याला दंडित केलं गेलं. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा केली. 13 धावा धावफलकावर. या वेळेला मात्र लॉफ्टेड फटका, बॉक्स आउट होईल फलंदाज. विकेटचं पतन, खेळाडू बाद होऊन माघारी तंबूच्या आसऱ्याला. सुनील बाद होतोय. एका मागोमाग एक असे विकेट गमावले जात आहेत. धावफलकाच्या स्थितीकडे मात्र कुठेतरी महेश आपल्याला पाहताना दिसतोय. 2.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांचा सामना आहे. 6 विकेट गमावलेत. 13 धावा बनले आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत धावा 26. अजूनही या ठिकाणी 13 धावांची गरज आहे आणि हातामध्ये चेंडू शिल्लक आहेत ते 7. रोशन, एक गोष्ट जरुरी ते प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे टॉप ऑर्डर असेल, मिडल ऑर्डर असेल, सबशेल फेल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. लोअर मिडल ऑर्डरकडून सध्या निश्चितच अपेक्षा केल्या जात आहेत, परंतु निश्चितच ज्या प्रकारच्या सामन्याची परिस्थिती पाहायला मिळते नक्कीच कठीण राहील हे लक्ष गाठणं. सुरेख चेंडू, कौतुक करावं लागेल गोलंदाजाच्या या ठिकाणी. ज्या प्रकारे लाईन अँड लेंथ ठेवली आहे, फिरकी दिली आहे, चातुर्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली, व्हेरिएशन्स पाहायला मिळाले आणि परिणामतः पाहायला मिळते की पूर्णतः फलंदाजांना इथे जगडून ठेवण्याचं काम केलं. 13 धावा धावफलकावर दिल्या गेल्या जातात. 6 गडी आतापर्यंत गमावले. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. तर विजयाचं लक्ष बरंच दूरवर नेऊन टिपलंय.
तर ओव्हरची होते समाप्ती. ओमकार, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावा झाल्या आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात 13. जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडूंमध्ये आणखीन 13 धावांची गरज आहे. म्हणजे ज्या 13 धावा बनवण्यासाठी 18 चेंडूंचा सहारा घेतलाय ज्ञानेश्वर बॉईज संघाला, त्या 6 उर्वरित चेंडूंमध्ये 13 धावांची गरज पूर्ण करावी लागणार आहे. आता मात्र नक्कीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटकडे आपण लक्ष टाकलात तर झटपट क्रिकेट म्हणून अंडरआर्म बॉक्स क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि यामध्ये चोरट्या धावा घेणं, त्याचबरोबर चिकी रन असं आपण म्हणतो लोकल भाषेमध्ये. तर हा नो बॉलचा इशारा आहे आणि या नो बॉलच्या इशाऱ्याला मात्र बघूया काय नसीहत मिळतीये. 1 धाव या नो बॉलवर मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे या वेळेला गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. पंच आपला एक उजवा हात बाहेर काढतायत, नो बॉलचा इशारा घोषित करतायत. त्या चेंडूवर मात्र बॅकफुटला जाऊन टॅप केलं जात आहे मिड विकेट काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकेरी धावेची वाढ संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये +1 रन अशा एकूण 2 धावा या चेंडूवर मिळतील. तर पहिला चेंडू मात्र नक्कीच निर्णय देतोय तो फलंदाजाच्या बाजूने. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि या नो बॉलवर मात्र अशा पद्धतीने आउट होणं चुकीचं मानलं जाईल. संधी होती या फटक्यात, कुठेतरी जर टप्पा मिळाला असता तर 4 धावांचा इशारा आला असता आणि मॅच मध्ये मग काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु घडतंय काहीतरी वेगळं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि त्यावर मात्र बॉक्स आउट होईल फलंदाज, विकेटचं होईल पतन. आउट पण नाहीये, 1 रन येणार फक्त. ते बोल दोघांना नियम लक्षात घ्या, बॉक्स आउट सुद्धा नसणार आहे आणि नो बॉल काउंट सुद्धा होणार नाहीये, परंतु 1 रन मात्र जरूर मिळणार आहे. दोन्ही संघांना याचा ऍडव्हान्टेज असणार आहे. फलंदाजालाही या ठिकाणी डिसएडव्हान्टेज नाहीये, गोलंदाजालाही डिसएडव्हान्टेज नाहीये. एकच धाव मात्र ती नो बॉलची. हा फुल टॉस बॉल या वेळेला मात्र अबोव द बेस्ट साठी मात्र पंच आपला एक उजवा हात पुन्हा एकदा बाहेर काढतील. आणखीन एक नो बॉल येतो या ओव्हर मध्ये. आता मात्र कुठेतरी ज्ञानेश्वर बॉईज हा संघाचा लक फॅक्टर काम करणारा गोलंदाज आहे. बॅक टू बॅक 3 नो बॉल त्याने टाकलेत आणि त्या 3 नो बॉल वर एकूण धावा 5 रन खर्च केलेत. म्हणजे ज्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज होती त्या ठिकाणी आता मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज पूर्ण करावी लागणार आहे. अँड दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. निश्चितच रोशन, सामना कुठे होता आणि कुठे आलेला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची रोमहर्षकता या सामन्यामध्ये निर्माण झाली आहे, ज्या प्रकारची निश्चितच कोणीच अपेक्षा केली नसेल अशा प्रकारचं मैदानामध्ये खेळ घडताना पाहायला मिळतोय. जेम्स एक चांगली बॅटिंगचं प्रात्यक्षिक त्याने पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला दाखवलं, परंतु गोलंदाजीमध्ये येत असताना कुठेतरी स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसलेला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक लगातारचे 3 नो बॉल, या 3 चुका त्याच्या संघाला मात्र इथे महागात पडू शकतात. तर नक्कीच यापुढील सामन्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत मराठा बॉईज आणि गौरव इलेव्हन या 2 संघांना. आपल्या नाणेफेकीचा कौल तर पूर्ण झालेला आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वळतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी काहीतरी एक्साइटिंग पाहायला मिळतंय आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार. येतो या ओव्हर मधला हा चमत्कारिक चौकार. ऐन मोक्याच्या क्षणाला नशिबाची साथ मिळते, लक फॅक्टर काम करते. ज्ञानेश्वर बॉईज संघानं ज्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये 13 धावा पूर्ण केल्या होत्या त्या 6 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या असताना त्यांना यश मिळतंय. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त मॅच आहे. या संपूर्ण स्पर्धेचा दिवस मात्र नक्कीच चांगल्या रीतीने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि रोशन या ठिकाणी गणेश कुठेतरी नायक म्हणताना ठरताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे बॅकफुटला आला, केवळ बॅकफुटला आला नाहीये तर खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोकला त्याने एक्झिक्यूट केलं. गॅप खूप चांगल्या प्रकारचा भेटला आणि आता मात्र मोमेंटम पूर्णतः शिफ्ट. येस, मॅच होती कुठे आणि मॅच आणली कुठे. चार चेंडू 4 धावा. कमबॅक होऊ शकतं, त्यामुळे त्याकडे देखील त्यावेळेला लक्ष मात्र द्यावं एक लागेल. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो मध्ये. येस, चांगला थ्रो आहे आणि पंचांचा इशारा. येस, OUT आउट. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. कॉलिंग मध्ये थोडस ताळमेळ मध्ये कुठेतरी बिघाड असलेला पाहायला मिळतोय. कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळतोय. बऱ्याचदा आपण या इनिंग मध्ये पाहिलं की फलंदाजांमध्ये मिसकम्युनिकेशन बऱ्याचदा झालंय या इनिंग मध्ये ज्ञानेश्वर बॉईज संघाकडून. शेवटचा शिल्लक असलेला हा फलंदाज आहे. शेवटची विकेट हातामध्ये शिल्लक असणार आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि हातामध्ये आहे हा शेवटचा फलंदाज. हॅलो, लक्षात घ्या कंपल्सरी चेस असणार आहे, त्यामुळे 3 चेंडूमध्ये या 4 धावा बनवाव्याच लागतील. दोन्ही संघांकडे संधी खूप चांगल्या प्रकारची आहे, कारण की शेवटची विकेट खेळपट्टीवरती असणार आहे. आणि आपल्याला विनंती आहे, दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचना आहे, लक्षात घ्यायचंय कंपल्सरी चेस आपल्याला करायचं आहे. म्हणजे 3 चेंडू आणि 4 धावा या आपल्याला बनवाव्याच लागतील. हॅलो हॅलो, कृपया सामना लगेच चालू करायचा आहे. पंच, आपल्याला जो टाइम लिमिट दिलाय तो आपण लक्ष द्यायचंय. अर्ध्या तासात मॅच पूर्ण झाली पाहिजे. या वेळेला कट करतोय पहिला बॉल. या वेळेला मात्र फेस करत असताना हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा धावून पूर्ण केल्या 2, परंतु चेंडू गेला तोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल फक्त आता एकच धाव. 2 चेंडू 3 धावांची गरज. आपण पाहतोय, आपण ऐकतोय, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आयोजित मनसे चषक 2021 आणि या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या संपूर्ण स्पर्धेचा खऱ्या अर्थानं महानायक म्हणावं लागेल, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस सन्माननीय संदीपजी सावंत यांच्या संकल्पनेतून आज आयोजित करण्यात आलेला हा मनसे चषक भव्य दिव्य आणि दैदिप्यमान असं आयोजन आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस मात्र ज्या पद्धतीने सुरू झालाय, ही मॅच आपल्याला दाखवून देते की या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे. चांगला फटका. या वेळेला हलक्या हातानं स्टिअर केलं चेंडूला. 1 धाव मिळवली. एकेरी धावेवर समाधानी राहायला लावलं फलंदाजांना. एका चेंडू मध्ये 2 धावांची गरज. आता मात्र या शेवटच्या बॉलवर घडणार काय. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना, ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा त्रास असेल तर त्या प्रेक्षकांनी ही मॅच न पाहिलेलीच बरी. आणि नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री अमयजी खोपकर साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे सन्माननीय सरचिटणीस शशांक नागवेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये रंगलेला हा जबरदस्त सामना. नथिंग इज अ इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. चला, आणि ते करून दाखवलंय. पुढच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे लगेच त्यांनी मैदानात यायचंय. विजेत्या संघाचे अभिनंदन. काय मॅच हरलेल्या रंगली संघाचे ओंकार. सुद्धा इथे अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे दोन्ही संघांचे अभिनंदन. खूप उत्कृष्ट असा सामना बघायला मिळाला. ज्ञानेश्वर नगर जिंकलेला संघ याचा अभिनंदन. गोरेगाव स्पार्टन पराजित झालेला संघ याचा सुद्धा आम्ही मनसे चित्रपट सेनेतर्फे अभिनंदन करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. विनंती असेल